आपुलियाचा विसर भोळा गोविंद काळा कौतुके तुगा म्हणे हासे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी विठ्ठल विठ्ठल काल्याचा प्रसंग आहे, अतिशय छान प्रसंग आहे. जगामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे प्रेम आणि एक आहे ज्ञान. दोनच रस्ते आहेत. कधी कधी ज्ञानी समजणारी माणसं अर्धवट असतात आणि प्रेमी होणारी माणसं मूर्ख असतात. दोघांना त्याची भाषा नाही कळत. पहिली गोष्ट आहे ज्ञानी आणि दुसरी गोष्ट आहे प्रेम. ज्ञानापेक्षा 1000 पटीनं प्रेम श्रेष्ठ आहे. हे म्हणत असताना तरुण पोरांनी गांगरून जाऊ नये बरं का. नको का, ज्ञानानंतर प्रेम आहे. अज्ञानामध्ये जे प्रेम होतं तो मूर्खपणा असतो. मग ते आईबाप मुलाला पाहून मुलगी देतात आणि मुलगी आपणहून पळून जाते. दोघांच्या प्रेमातला फरक आहे. आणि जे निसर्गतः मिळणार आहेत, मराठी नीट आहे का बरं का, निसर्गतः मिळणार आहे. मला सांगा, बापाने जे पैसे कमवलेत ते मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी कमवून ठेवलेले आहेत. मग जर मुलगा आपण होऊन त्याच गोष्टी कमवत असेल तर तो अपमान त्या मुलाचा असतो, कारण की ते अज्ञानामध्ये असतं. जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा जो प्रसंग आहे काल्याचा, तो पूर्ण प्रसंग तो प्रेमाचा आहे. पण प्रेमाच्या अगोदर काल आहे. विठ्ठल विठ्ठल सातवा दिवस तिथपर्यंत ठीक आहे. संप्रदायामध्ये काही अशी परंपरा चालत आलेली की याच्या आदला दिवस मागणी पर असतो, 2 दिवस नामपर, 2 दिवस ध्यान उपासना पर, 2 दिवस संत पर, आणि जो आदला दिवस असतो कालचा तो विठ्ठलाला मागणी मागायची असते. मागणी पर प्रकरण म्हणतात. आणि आजचा दिवस जो असतो तो काला असतो. जाताना आपल्या घरी तोंड गोड करून जा. करोडो रुपये जरी जमा केले ना तर खाण्यासाठी सुद्धा जेवढा आज समाज जमलेला आहे तेवढा तो पंक्तीला येत नाही. पण संतांची पंगत म्हटली, संतांचा काला म्हटलं की सगळ्या जाती धर्मातली लोक येतात आणि सगळ्या जाती धर्मातले लोक बसतात आणि जेवतात. अण्णाला प्रसाद समजणं, अण्णाला प्रसाद करणं, याचं नाव आहे भगवान बाबा संत. अन्नच आहे. पण ज्ञानोबारांनी अन्नावर हात ठेवला तो प्रसाद झाला. तुकोबारांनी हात ठेवला प्रसाद झाला. आणि आज 66व्या वर्षाचा जो काला, हे खरं तुमच्या गावाचं भाग्य आहे बरं. भगवान बाबांनी तुमच्या गावात काला केलेला आहे. हे फार मोठं भाग्य आहे. हे कोणाच्याही नशिबात येत नाहीत. विठ्ठल कोणाच्याही नशिबात नाही ही गोष्ट. स्वतः बाबांनी काला करणं कारण नसताना सुरू करायला लावला सप्ताह, आणि त्यांनी काला केला. नंतर भीमसिंग महाराजांनी हयात असेपर्यंत काला केला. मगाशी म्हटले ते की माझा शेवटचा आहे. मी जरी शेवटचं कीर्तन असलं काल्याचं, आसूड सोडणार नाही मी. कारण की तो आहे तेलंगणातला पोरगा. तुमच्या आतल्या भावकी गाठी, गाव गुंड्या, त्या बिचारायला काय माहिती, तो सज्जन आहे. अजून शिकवायचंय, तयार तुमच्यापेक्षा जास्त होईल, पण अजून त्याला फारसं काही गाठी माहीत नाहीये त्याला. म्हणून हा जो प्रसंग आहे हा सगळ्यात मोठा भाग्याचा प्रसंग आहे की बाबा भीमसिंग महाराज 3री गादी, पुढच्या वर्षी 4थी गादी आपल्या इथं निमंत्रण न देता कालेला येतात. विठ्ठल म्हणून काला हा प्रसंग जो आहे तो प्रेमाचा प्रसंग आहे. आधुनिक लोकांना असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये त्याग आहेत,
पण उपनिषदातला शब्द आहे, वेदातला शब्द आहे. काय शब्द आहे वेदातला? तेन त्यक्तेन भुंजिता. त्यागपूर्वक भोग करा, भोग करा त्यागपूर्वक, ज्ञान कमवा आणि मग ज्ञानाचा आनंद घ्या. विठ्ठल फार गहन विषय हा, कळणार नाही. मुळात आपण ज्ञानाचे अधिकारी आहोत का नाही हा कळणार. एखाद्या वेळेस, माझा मुद्दा ऐका बरं का, एखाद्या वेळेस वंश परंपरागत प्रॉपर्टी मिळते पण ज्ञान नाही मिळत. शिवाजी महाराजांचा मुलगा आहे, रक्त आहे शिवाजी महाराजांचं, पण जे कुशलता, जे तज्ञता, झिरोतून हिरो होणं ज्याला म्हणतो आपण, काही नसताना साम्राज्य उभा करणं हे फार कठीण आहे. पुढच्या पिढ्या बघा तुम्ही, आजपर्यंतच्या, ते ज्ञान याला म्हणतो आम्ही अलौकिक देणगी शिवाजी महाराजांना. ते ज्ञान पुढच्या पिढीमध्ये, ज्ञानोबांच्या मुलांमध्ये, आपल्या तुकोबारांच्या मुलामध्ये ज्ञानोबा येणार नाही महाराज. ते मला बरेचसे लोक म्हणतात दगड बांधले म्हणून कुणी भगवान बाबा होत नाही. शब्द लक्षात ठेवा. जो काही निधी जमा होतो तो भगवान बाबांच्या नावाचा होतो. पैसा येतो म्हणून गडाचं काम होतं, अन्नदान आणि ज्ञान होतं. कोणाच्या नावाने पैसा जमतो? ते नाव कमवणं याला भगवान बाबा म्हणतात. नाव कमवणं. शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याच्यावर एकता आहे, भगवान बाबाचं नाव आहे त्याच्यावर निधी आहे, ऐश्वर संपन्नता आहे. भगवान बाबाचा एक शब्द फार सुंदर होता, बुद्धिमान माझ्या गादीवर बसल्यात नवल नाही म्हणे, दगड बसवा त्याला पैसा कमी पडणार नाही. बाबा म्हणायचे दगड बसवा पैसा कमी पडणार नाहीत. मला सांगा, भगवान गडाचे आकडे पाहून लोक वाकडे का ज्ञान पाहून येत? शब्द कुणाचा आहे? पैसा कमी पडणार नाही हा भगवान बाबांचा शब्द आहे. त्यांच्या शब्दा खातर पैसा कमी पडत नाही. आणि त्या लोकांना अजून समजत नाही. मी म्हणतो कीर्तनकाराला समजत नाही हो. कीर्तनकारावर तर शास्त्रीला काय देतात? अरे ते खेडेगावातल्या लोकांना समजतं ना की आम्ही गडाला देतो, ते कीर्तनकाराला समजत नाही. म्हणून मी तुम्हाला आढी टाकली होती, ज्ञान मिळणंच अवघड आहे, प्रेम लांबचा विषय आहे. ज्ञानी होणंच अवघड आहे. अर्धवट ज्ञानी आहेत, पूर्ण परिभाषा समजत नाही आणि ज्ञानी समजतात. पण ज्ञानोबरायासारखे ज्ञानी ज्यांनी अनुभवामृत लिहिला, 65 लिहिली, पहिले ज्ञानी झाले. आणि मग ज्ञानाला एक मर्यादा आहे. ज्ञान कळालं, नीट आहे का? ज्ञान कळालं, ज्ञानाने वस्तू दाखवली, मग प्रेमाचा उदय होतो. देव कळाला हा ज्ञानाचं काम, आणि कळाल्यानंतर प्रेम करणं हे भक्ताचं काम. भक्त होणं किती अवघड आहे कळालं का तुम्हाला? भक्त म्हणून घेता तो भाग सोडून द्या. मी भक्त आहे स्वार्थापोटी वगैरे, सगळ्यात अवघड भक्ती आणि प्रेम. कळालं ना मग प्रेम करता आलं पाहिजे. देव कळाला ज्ञानानं, आणि मग पुढचा टप्पा कळाला, मग काय केलं पाहिजे? मग प्रेम केलं पाहिजे. माणसं कळत नाही मग प्रेम करतात, त्याचा विश्वासघात होतो. मला माहितीच नव्हतं सक्का भाऊ धोका देईल, माहिती नव्हतं, याचं नाव आहे अज्ञान. आणि तुम्ही कबूल करताय की माहित नाही, हे सगळ्यात कबुली म्हणजे अज्ञानाची. आणि कबुली करून शहाणं समजताय हा मूर्खपणा आहे. नाही कळणार मराठी तुम्हाला अजून. कबूलही करता की मी अज्ञानी आहेत आणि पुन्हा मी शहाणा आहे म्हणून सिद्ध करताय, याला डबल मूर्खपणा म्हणतात. पहिलं अज्ञान आहे ते घालवा. वस्तू कळाली पाहिजे मग प्रेम करायला पाहिजे. मराठवाड्यातून एक पोरगा आला होता आळंदीला माझ्या बरोबर शिकायला. 78ची गोष्ट आहे. मराठवाड्यातून. लक्षात आलं का?
मराठवाड्यातून आला म्हणजे किती ज्ञान असेल याचा अंदाज घ्या तुम्ही. आळंदीला आला, माझ्या बरोबर आला, जेवायला आला एकदा. जेवण मंडईचं पुण्यातल्या, त्यांची पंगत, श्रीखंडाचं जेवण. माझ्या बरोबर बसला तर ते श्रीखंड. एकादशीच्या नंतर दुसरी जी पंगत असते ना, पहिली एकादशीचा उपवास, तरुणपणा, आणि दुसऱ्या दिवशी श्रीखंड आणि तरुणपणा, मग ते खाण्याकडे बघायला पाहिजे महाराज. ते नुसते चाखणारी माणसं नको. ज्ञानोबराय म्हणतात हे सुद्धा एक भाग्य लागतं, अन्न मिळावं, अन्न मिळावं हे भाग्य लागतं. आणि मिळालेलं अन्न खाण्याकरता डबल भाग्य लागतं. रसज्ञ आणि जेवणारे. ज्ञानोबरांच्या आड्या फार विचित्र आहेत. माणसं रसज्ञ असावेत. प्रत्येक भाजीमध्ये काय चव आहे, किती प्रमाणात तिखट आहे, किती प्रमाणात मसाला आहेत, त्या प्रत्येक मसाल्याची चव लागली पाहिजे, त्याला रसज्ञ म्हणतात. काही काही भाग्यवान आहे, सगळे एकत्र करून खातात. त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल. त्या बाईंनी कष्ट करून वेगळा वेगळा स्वयंपाक करायला केलेला आहे. मग जर वेगळी वेगळी चव घ्यायची नाही तर मग एकाच वेळेस का टाकलं नाही सगळं? त्या बाईंनी मेहनत करून वेगळे पदार्थ बनवले, यांनी एकत्र कालवले. कोण छान आहे? म्हणून ज्ञानोबराय म्हणतात रसज्ञ. अहो जीवन आहे. तुम्ही काय या पृथ्वीवर कमवणार आहे जेवणाशिवाय? कोणत्याही धर्मामध्ये जा, कुठेही जा, पहिली किंमत ती जेवणाला आहे आणि दुसरी किंमत आहे झोपण्याला. यथार्थ झोप नसेल तुमची 8 तासाची आणि जेवता नाही आलं ना, तुमचा पैसा म्हणजे परोपकारासाठीच आहे. तो कोण घेईल काही सांगता येणार नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात रसज्ञ. जेवण मिळालं पाहिजे, तुम्ही रसज्ञ पाहिजेत आणि जेवणारे. चांगला स्वयंपाक झाला ना, खाता आला पाहिजे. हे नको, ते नको, ते नको, हे चालत नाही, ते चालत नाही. घरामध्ये हेच फक्त चालतात, पदार्थ चालत नाही असं नाही. ज्ञानोबराय म्हणतात भरपूर रसज्ञ आणि जेवणारे. हे फार महत्वाचं आहे जीवनामध्ये. हे कळालं पाहिजेत, ज्ञान कळालं पाहिजे. आता तो पोरगा माझ्या बरोबर बसला, आमचे ते श्रीखंड खाणं चालू, ते हातच लावे ना त्याला. त्यांनी एकदा घास घेतला की पुन्हा खाईच ना तो. आमचं सगळं जेवण झालं आणि आम्ही बघितलं त्या ताटामध्ये श्रीखंड तसंच आहे. मी म्हटलं काय रे, काही खाल्लं नाही, मेन पदार्थ आहे तो. मला म्हणे महाराज काय पदार्थ आहे का तो? अरे म्हणलं श्रीखंड नाही ते. कसलं श्रीखंड आहे म्हणे? विटलेलं पिठलंय. आंबूस लागतं ना, ते दही असतं, ते दह्यात साखर असते. श्रीखंडाला काय म्हणतोय तो? त्याची भाषा वेगळी होती, पण मी जरा सुशिक्षित वापरली. तो म्हणलं इटलेलं, विटलेलं नाही, पिठले. आणि मी नाही खात म्हणे. याला कोणाची श्रीखंडाचं चूक आहे का? याला ज्ञान नाही. तुमच्यावर बोलतोय मी. तुम्हाला ज्ञान नाही, पहिल्यांदा ज्ञानी व्हा. ज्या वेळेस तुम्ही ज्ञानी व्हाल, मग दुसरा टप्पा आहे प्रेम. आणि ज्या दिवशी प्रेम झालं, तुम्ही तुम्हाला विसरून जाता. कोणी भुलली नारी, कोणी भुलली नारी, कोणी भुलली नारी, गोरस घामणी विकिता गोरस घामणी हारी, फार गोड अभंग आहे. कोणी एकी भुलली नारी. भुलली ज्ञानामध्ये चौकस असतो. ज्या ज्या माणसाकडे जात, ज्ञानी माणसाकडे, तो तुमच्यावर संशय घेणार. नुसता ड्राफ्ट बनवला तरी 10 चुका काढणार. उद्या असं झालं, उद्या तसं झालं, तर हा शब्द टाका, याला ज्ञान म्हणतात. ज्ञानात चूक करता कामा नये. आणि प्रेमामध्ये अंतःकरणाची शुद्धी लागते, विसर लागते. जर प्रेमात विसरला नाही ना, माणूस प्रेमीच नाही. आणि प्रेमामध्ये
बघा स्त्रियांना किती मान आहे आमच्या शास्त्रामध्ये. आता काही लोक म्हणतात कीर्तन करू नये स्त्रियांनी किंवा काय करू नये, तो भाग वेगळा आहे. वर एक आत एक आहे त्यांचं. पण भक्तीचं प्रेमाचं उत्तम उदाहरण महर्षी नारद म्हणतात फक्त आणि फक्त राधा आहे, स्त्री आहे. प्रेम कसं करावं आजही तिचंच नाव आहे. स्वतःला विसरणं याचं नाव प्रेम आहे. यथा व्रजगोपिका नाव. नारद महर्षी सांगतात प्रेम कसं करावं. व्रज मध्ये असणाऱ्या गवळणीनं कृष्णावर जसं प्रेम केलं बघा. संसार सोडलेला नाही, घरचे काम व्यवस्थित चालू आहेत आणि तरी सुद्धा मनामध्ये कृष्ण आहेत. याचं नाव आहे परमार्थ. काही गोष्टी आता मला कीर्तनात बोलता येत नाहीत पण थोडाफार बोलतो मी. मुलं जरा समजदार झालीत. किती संसार करा पण जो पहिला कर्ष असतो ना तो विसरला जात नाही. हे तत्वज्ञान आहे. किती काही करा शेवटपर्यंत त्याची न आठवता आठवण येते. त्याचं नाव आहे प्रेम, त्याचं नाव आहे भक्ती. आपण सामान्य माणसाविषयी मनामध्ये भावना आणतो, आठवण आणतो. संत आठवण आणतात परमात्म्याच्या, कधीच विसरत नाही. ते प्रेम आहे. संत अगोदर ज्ञानी आहेत नंतर भगवंतावर प्रेम करतात. हे दोन टप्पे लक्षात ठेवा. अगोदर ज्ञानी आहेत आणि ज्ञानानंतर मग प्रेम आहेत. आणि प्रेम विसरायला लावतं. 10व्या अध्यायामध्ये तितके गोड श्लोक आहेत महाराज. मी एक कीर्तनकार पाहिलेले आहेत, खूप मोठे कीर्तनकार होते, सर्व दर्शनाचार्य, फिलॉसॉफीचे, तत्वज्ञाचे. कीर्तन करता करता अभंगच विसरून जायचे ते, कीर्तन करता करता. आणि मग दुसऱ्याच अभंगावर त्यांचं बोलणं चालायचं, पुन्हा विसरायचे. तिसऱ्या अभंगावर बोलणं चालायचं, पुन्हा विसरायचं. ते कीर्तन झाल्यानंतर मग टाळकरी वगैरे जे असतात ना ते सगळे चर्चा करायचे. काय कीर्तन करतात, कोणता अभंग घेतला लक्षात राहत नाही, काय विषय चालला लक्षात राहत नाही, कशावर बोलतोय आपण ते लक्षात राहत नाही. ही ज्ञानी माणसं. आणि बोलता बोलता विसरणं हा पूर्ण परमार्थ पिकलेल्याचा प्रभाव आहे, पूर्ण. आणि ही ज्ञानोबरांची 10व्या अध्यायातली ओवी आहे. कथिलेनी तोषे कथो विसरत. भगवंताबद्दल सांगता सांगता सांगणं विसरतात. तुम्ही ना 4-5 वर्षाचा मुलगा असावा, जास्त नाही मोठा बरं का, मग भांडणं होतात. 4-5 वर्षाचा 2-3 वर्षाचा मुलगा असला ना, आई त्याच्याबरोबर बोलते बघा, आई त्याच्याबरोबर बोलते. आणि जर दुसरं कोणी आलं तर ती मुलाबद्दल बोलते. बाप येऊ द्या त्याचा, ती बापाबद्दल बोलत नाही. पुन्हा ऐका, नवऱ्याने कमवलेल्या पैशाबद्दल बोलत नाही, फक्त बोलणार ती मुलाबद्दल. आज त्यांनी असं केलं, आज तो असं बोलला, आज त्यांनी हे खाल्लं, इतक्या वेळा झोपलं. रोज तेच आहे हो. अर्थ कळाला का तुम्हाला? रोज तेच आहे. तो जोपर्यंत त्याच्या पायावर उभा राहते तोपर्यंत त्याचीच चर्चा आहे. याचं नाव प्रेम आहे. मला सांगा, ती पोरग रोज खातं, रोज झोपतं, ती कंटाळत नाही ती सांगायला. आज सांगितलं उद्या नवऱ्याला तरी सांगणार. आज आई बोललं, आज बाबा शब्द उच्चारला, आज त्यांनी नीट जेवण केलं नाही, दुसऱ्या दिवशी तोच विषय, तेच 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 तेच. न कंटाळणं म्हणजे प्रेम आहे. न कंटाळणं. विसरते ते एकच विषय डबल सांगते नवऱ्याला. नवरा म्हणतो अगं सांगितलं ना काल, पुन्हा पुन्हा का सांगते? त्या पोराकडे पाहिल्यामुळं गोंधळ होतो. दुसऱ्या चरण देखिला डोळा पैसा पोची बदनी पोची बदनी उचारी
ज्योती वदनी गोचारी खूप घातक अभंग आहे बरं का. देखिला डोळा हे प्रोसिजर आहे. पहिल्यांदा वस्तू डोळ्याने दिसते एवढंच तुमच्या हातात आहे. तुम्ही पाहिलं, ज्ञानोबा तुकोबारायांचं म्हणणं काय नीट आहे का बरं का. तुम्ही पाहिलं ती वस्तू तुमच्या अंतःकरणात आपण होऊन बसते. तुमचा अधिकार चालत नाही. देखिला डोळा, डोळ्याने पाहिलं, पाहिल्याबरोबर तो स्वतः वस्तूची ताकद आहे बैसला म्हणे. असं जर होत नसेल ना तर परमार्थाचा काहीच उपयोग नाही. देखिला पैसे बघा बरं तुम्ही, नोटा. एखाद्याला मी 10,000 द्यायचे होते मला, तर नवीन नोटाची गड्डी होती आणि जुनी पण नोटाची गड्डी होती. दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवले होते, इकडे एक आणि इकडे एक. 10,000ची नवीन गड्डी आणि जुनी गड्डी याची मूल्य किती सारखंच आहे का कसं आहे. नवीन आहे म्हणून काय 11,000 मिळणार आहे का, 10,000 आहेत. त्याचं लक्षात नवीनकडे जात. देखिला मग मी ती दुसरी नोट द्यायला लागलो. ती दुसरी नाही नाही म्हणे बाबा ती, अरे म्हणजे 10,000 आहेत. नाही, नाही, ती नवीन आहे ना, माझी मराठी कळायला लय वेळ लागणार आहे. तो काय म्हणला, नवीन आहे. कळतंय तुम्हाला. शहरामध्ये बघा तुम्ही, याच्यावर तर प्रपंचाचे डिवोर्स झालेले आहेत. ज्ञानोबा म्हणतात, नवी आवडीचे नि भरे कामुक निज वनिता विसरे. नवी आहे, आता कळलं का नवी, काय अजूनही नाही कळलं. मूल्य सारखंच आहे, दोन्ही स्त्रियाच आहेत, पण नवी आहे. मनी बैसली सगळ्यात वाईट. जुनी पत्नी म्हणून जुने जेवढ्या कथा आहेत ना आपल्या, एक राजाला 2 बायका होत्या, एक आवडती आणि एक नावडती. नावडती मध्ये काय स्त्रीच आहे, दोघांनी मुलाला जन्म दिलेला आहे, दोघांमध्ये क्षमता आहे संसार करण्याची. नाही, नवी आवडीची नि भरे. हे ज्ञानोबा आहेत, हे तुकोबा आहेत. देखिला डोळा बैसला, ती त्याची ताकद आहे बैसला म्हणे. म्हणून एकांत आहे. नजर चुकू नये म्हणून एकांत आहे. संसारिक वस्तूवर बसू नये, का की ती वस्तू मनात जाते आणि चित्तामध्ये आकार घेते. तुम्ही वस्तू निघून गेली तरी तो आकार जात नाही. लग्न होतात, मुलं होतात, तरी पण त्याला पहिलीच आठवण येते. मी अनेक लोकांना असे प्रश्न विचारलेले आहेत. मुलाचे लग्न झालेत, त्या बाईला जर विचारलं तुम्हाला कसं वाटलं, नाही म्हणे तो जो होता ना, नाही कळालं तो काही वेगळा काय होता. देखला डोळा मनात आकार घेतला, हृदय पिघळलं. माझी मराठी कळते का नाही माहित नाही तुम्हाला. पिघळलं ना की आकार घेत. एखादी मूर्ती घडवायची असेल, सोन्याची चांदीची असेल, त्याचा सापळा तयार केला जातो तो, आणि त्याच्यामध्ये ती मूर्ती ओतली जाते. आकार तयार केला जातो आणि ओली झालेली ओतलं जातो, धातू ओतला जातो. आणि तो धातू ओतलेला आकार घेतो. चित्त वितळत आणि वितळलेल्या चित्तात आकार घेतला जातो. आणि जो हृदयाने आकार घेतलेला आहे तोच तोंडातून येतो. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. कधी कधी लोक बोलता बोलता, सीआयडी लोक, मोठी लोक असं वेगळं बोलता बोलता, वकील लोक तोंडातून खरा शब्द बाहेर काढतात, दुसरा विषय काढतात, त्याचं चित्त तिसरीकडे जातं. असं करत करत त्याला खरं बोलायला लावतात. ती कला आहे.
का विसर पडतो. मग एकदा विसर पडला ना तुम्हाला जग काय म्हणतं याच्याकडे लक्ष नसतं. तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना. नाही गाणत येताई, नाही गाणत येताई, देखीला डोळा बैसला म्हणी, देखीला डोळा बैसला म्हणी. नाही गाणत येताई, नाही गाणत येताई, देखीला डोळा बैसला म्हणी, देखीला डोळा बैसला. याला आमच्या भाषेमध्ये एक विशिष्ट शब्द आहे, तन्मय म्हणतात. तन्मय, मन तन्मय झालं ना, अहो 1000 लोक बोलू द्या महाराज, मनच जात नाही. जेवढे माझ्या समोर बसले लोक ना, यांचं एकच प्रॉब्लेम, लोक काय म्हणतील. भावकी असेल, लग्न कमी केलं मोठं केलं लोक काय म्हणतील. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून मोठं लग्न असतं, लोकांनी नावं ठेवू नयेत. लोकांनी ह्या अभंगाचा शेवट फार गोड आहेत. लोक काय म्हणतात काहीच देणे घेणं नाहीत. नाही कान तैठ आहे. काय म्हण लोक 2 दिवस बोलतात, तो लोकांना काहीच देणे घेणं नाहीत. काय केले तुम्ही, किती नुकसान झालंय तुमचं, किती त्रास झालाय, काही देणे घेणे. तुम्ही 10 वर्ष माणसाला सांभाळा आणि 1 दिवस काम करू नका, उलटणार. मग कान म्हणून साधू का सुखी, ऐकतच नाहीत. तुम्ही आता प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. 14 पासून आतापर्यंत किती लोक टीका करतात बरं भगवानगडावर. मग भगवानगड वाढतच चाललेला आहे, एवढंच सूत्र आहे त्याचं. नाही कान ऐकतच नाही. म्हणजे लोक बोलणारे बोलतात, करून दाखवणारा महान आहेत, बोलणारा सामान्य माणूस आहे. तन्मय तद्रूप झालेला माणूस सुखाचा आनंद घेतो आणि दुखी माणूस टीका करतो. नीट आहे का. भरलेल्या पोटाचा माणूस टीकाच करत नाही. मला सांगा, श्रीमंत माणसानी एखाद्या गावावर टीका केली काय. तो त्याच्या नादामध्ये, त्याला पैसे पाहिजेत, तो पैसे कमवतो, तो त्याचे पैसे देतो, त्याचं काम करतो, त्याचं जीवन जगतो. आपल्यामध्ये बघा बरं तुम्ही, चावडी म्हणजे काय, वर्तमानपत्र. सगळ्या गावातली लोक एकत्रित येतात आणि एकमेकाला खोदून खोदून विचारतात, तुला कळलं का, तुला कळलं का, तुला कळलं का. काय काय कोण माणूस आहे, काय देवाचा आहे, संताचा आहे, राजाचा आहे. बरं ज्याला कळालंय त्यांनी काय दिवा लावलेला आहे, विठ्ठला विठ्ठला. मध्ये काय बोलू नका, खाली बस. काय कारण काय त्याच नाही. एक बरेपर्यंत एवढं सूत्र लक्षात ठेवा, कधी आयुष्यात काय म्हणणारचे म्हणतील लोक. जे म्हणणारी लोक आहेत ते तुम्हाला भाकरी देत नाहीत, मुलीच्या लग्नाला सहकार्य करत नाहीत आणि मुलाला मोठं व्हायला नोकरी लावून देत नाहीत. काय म्हणणारीत लोक. नाही कान तैठ आहेत, पण देखीला डोळा बैसला. हे फार महत्वाचं आहे. मनात बसला पाहिजेत, मन तन्मय झालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गवळणी एक ती स्वतःला विसरली आणि जेव्हा ती दही दूध विकायला जाते मथुरेमध्ये, नीट समजून घ्या बरं का, मथुरा काय आणि वृंदावन काय. वृंदावन जिथं दुबतंय आणि मथुरा राजधानी जिथं पैसे आहेत. जर का शेतकऱ्यांनी मुंबईला माल नाही पाठवला तर मुंबईचा कोणताच करोडपती चहा पिऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. तुम्ही धान्य पाठवताय, तुम्ही दूध पाठवतायत, तुम्ही सगळं पाठवतायत, द्राक्षासहित तुम्ही पाठवतायत आणि ती टीका करतात. राजधानी ही फक्त राजकारणासाठी आहे, श्रीमंत लोकांचं राहायचं ठिकाण आहे.
ग्रामीण भाग उत्पन्नाचं ठिकाण आहे. शेतीतून मोती पिकतात. तो काय सांगायचं तुम्हाला. फक्त शेतकऱ्यांमधला दोष काय आहे, स्वतः न खाता पैशा करता वस्तू विकतो. हा अभंग आहे आजचा. आणि ती गवळण जी आहे, आणि नीट ऐका बरं का, मला तर इतकं वाईट वाटतं महाराज, कृष्णाला आहे ना छेड काढणारा सिद्ध केला हो. जो जगद्गुरु आहेत, गीता सांगणारा आहेत, विश्वगुरु आहेत, त्याला काय केलंय गवळण. इतकी आपण नालायक माणसं येतो. मला सांगा, तुमच्या घरामध्ये सून आली, तिला बाजाराला पाठवतं का? आता त्या काळामध्ये 5,000 वर्षापूर्वी ती सून बाजाराला जात होती का विकायला? बरं, एवढ्या सासवा चांगल्या होत्या का विकून पैसे तूच ठेव म्हणायला? कधी आता आता जरा सासूचे वाईट दिवस आले, तो कशी सून मिळते याच्या धाका. ते जुन्या काळामध्ये हिंमत नव्हती मला सुनेचं तोंड वर करायची, बोलायची हिंमत नसायची. सासूर वास नाव होतं, स्वतंत्र शब्द. आणि तो 5,000 वर्षापूर्वीचा भारत, तयार झालेलं दही दूध लोणी सासवा घेऊन जात होते मथुरेमध्ये पैसा तयार करण्यासाठी. मग तिथं गेल्यानंतर जो मनात बसलेला आहे, विकिता गोरस, दही दूध विकत असताना घ्या म्हणे हरी, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. काय शब्द आहेत बघा तुम्ही. दद्यादिकम मोह वशाद ओचत, गोविंद दामोदर माधवीती. गोविंद घ्या, दही घ्या नाही म्हणत, गोविंद घ्या, दामोदर घ्या, हे तोंडातून शब्द. आणि त्यावेळेस राजधानी मथुरा, तव तव हा सती मथुरेच्या आगे. मथुरेच्या शिकलेल्या बाया गावठी बायाचं बोलणं पाहून हसत होत्या. नाही कळालं? हृदयात बसलेला परमात्मा, त्याचा आनंद शिकलेल्या बायांना कळत नाही. फॅशनेबल आहे ते. कसे कपडे घालायचे, कशी फॅशन करायची, याच्यात तज्ञ, बोलण्यामध्ये तज्ञ, बोलण्यामध्ये गोड, पण हृदयातला आनंद जो ग्रामीण भागामध्ये, तो महत्वाचा आहे. त्याचं अजून पुढचं उदाहरण सांगतो. कधीतरी तुम्ही असं ऐकलं का, नारळी सप्ताह मुंबईला झाला, तव तव हा सती. अहो ते ना बायको विचारते संध्याकाळी किती चपात्या खाणार, त्यांनी नारळी सप्ताह करायचा असतो का? जो कमावणार आहे. अहो मी गडावर एक जण आला होता, पुण्याचा होता, तर मी टीका नाही करत त्याच्यावर. सहज म्हणलं त्यांना जेवून जा. ते म्हणजे जेवण आहे का? म्हणलो थांबले 2 मिनिटं. ते लगेच बायकोला फोन केला, मी संध्याकाळी जेवणार नाही, माझा स्वयंपाक करू नको. हे 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 याची हिंमत आहे. आणि ते मला विचारतात, सप्ताहाला 1 कोटी लागतात? म्हणलं हो, 1 कोटी लागतात. मूर्ख लोक आहे. काय म्हणतात ते? अरे म्हटलं येऊन तर बघ. हे सगळी नासाडी. शिकलेले लोक काय याला म्हणतात मथुरा, याला म्हणतात राजधानी. यांना एकत्रीकरणाचा आनंदच माहित नाही. ग्रामीण भागामध्ये जी ताकद आहे ती शहरामध्ये ताकद नाहीत महाराज. फक्त एकजूट होत नाहीत. शहरातली माणसं कोण नवीन आहेत काय? ते दही दूध विकणाऱ्या गवळणीची थट्टा करणाऱ्या शिकलेल्या बाया तव तव हासती. आणि हसणं इतकं भयंकर आहे. महाभारतामध्ये द्रौपदी हसली होती. द्रौपदी असं म्हणलेलीच नाही महाभारतात की आंधळ्याचे मुलं आंधळी असतात, असा महाभारतात उल्लेख नाही. कळालं तुम्हाला? जिथं जळ आणि स्थळचा प्रकार होता तिथं फक्त ती हसली होती. हसण्यातून महाभारत जन्माला आलं. हसणं अपमानित करतं, व्यंग करतं. ती राजघराण्यातली बाई आहे हो. एखाद्या राजकुमारला आंधळ्याचा पोरगा आंधळा असं ती काय गावठी आहे का? ते काही बोलायला. हसणं लागलं, द्रौपदीचं हसणं लागलं आणि ते जिव्हारी बसलं ते दुर्योधनाच्या. आणि तिथून पुढं बदलाय. आता पुन्हा डबल सांगतो तुम्हाला. चूक केली बाईनं आणि भोगावं लागलं पांडवांना. विठ्ठल
हा झाला महाभारत आणि चूक झाली सीतेची. सोन्याचं हरिण समजलं, भोगावं लागलं रामाला. म्हणून बायांनो नीट लक्षात ठेवा बरं का, तुमच्या हातामध्ये नवऱ्याचं सुख आहे. नवरा प्रसन्न असावा का दुःखी असावा ह्या स्त्रिया ठरवतात. म्हणून आपण म्हणत असतो कधी कधी भाग्यवान बायको मिळाली पाहिजेत, तसं भाग्यवान नवरा पण मिळाला पाहिजे जो किंमत करू शकतो. दोन्ही रामायण असेल किंवा महाभारत असेल, मूळ तिथून सुरुवात होतं, हास्य जन. पण हा जो अपमानित हास्य आहे, गवळणी जेव्हा ऐकतात, हृदयात कृष्ण बसल्यामुळं ते विसरून जातात. नाही कान हे इतकं सूत्र आहे, नाही ऐकलंच नाही दुःख होत नाही. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, बोललं तर बोलू द्या, ऐकायचं नाही. बोलून बोलून काय कंटाळतात माणसं. हरिद्वारला मी शिकत असताना एक माझ्या बरोबर साधू होता, पण लय मजबूत होता. एकदा साधू लोकांना कामं नाहीत, खाणं पिणं चांगलं, गावरान तुपातलं, तब्येत चांगली नाही. मी त्याच्या बरोबर चाललो. चालता चालता एका रिक्षावाल्याने शिव्या दिल्या. त्याला राग नाही आला ज्याला शिव्या दिल्यात, मला राग यायचा. नाही म्हटलं महाराजजी जरा छोड ना. नाही नो गाली दे रहा, देणे दे ना. पुढे गेल्यानंतर मी विचारतो, तुम्ही का नाही आम्हाला प्रतिकार करून दिला? बोले कमाल है, बोले नामदेव, किससे झगडा करना चाहिए उतनी तो अक्कल चाहिए ना. कोणाबरोबर भांडण करावं एवढं तर अक्कल पाहिजे का ना. कोणी उठलं भांडण करायला लागलं. मला एक जण म्हणला, शास्त्रीजीला कीर्तन येत नाही. म्हणलं हो बरोबर बोलतो तो. त्याला राग आला होता ना समोरच्याला. बरोबर बोलतो, शास्त्रीपेक्षा मी भारी कीर्तन. म्हणलं 100% करतो. कोणी ऐकत नाही. म्हणलं मी काय करू. त्याचं दुखणं काय, मी श्रेष्ठ आहे याला म्हणतात जनमानस. ऐकत नाही ही तक्रार आहे. तक्रार करणारे निंदा करण्याकडे लक्ष देऊ नका. सोपा उपाय, नाही कान ते ठाई. ज्या दिवशी कान जाणं बंद करतील, हृदयातला परमात्मा आनंदानं उचंबळून येईल. ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाया ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई. कोणी की भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. हे जरी मी सांगत असलो ना, तर यातलं एक वर्म असं आहे, देखिला डोळा. तो देखिला म्हणजे पाहणं, डोळ्याने पाहणं म्हणजे ज्ञान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सगळी लोक अज्ञानाने आंधळी आहेत, यांना काही दिसत नाही. दिसतं ज्ञानवानांना. ज्यांचे डोळे देखणे त्यांना दिसतं. मग देखणं कोण आहेत? देखिला म्हणजे ज्ञानी. बाकी सगळं जग सहज मी आंधळा गा निज निराकार, आंधळी आहेत. पण परमात्मा दिसत नाही. दिसतो म्हणजे तो ज्ञानी आहेत. आणि पुढचा टप्पा तो हृदयात बसतो आणि मग प्रेम करतो. तो जो प्रेम करणाऱ्या गवळणी आहेत, त्यांनी दिलेली शिदोरी, नीट आहे का, प्रेमानं दिलेली शिदोरी एकत्रित करून खाणं म्हणजे कालाय. ही कालाय शब्दाची व्याख्या आहे. प्रेमानं दिलेली शिदोरी एकत्रित करून खाणं म्हणजे कालायत. मला सांगा, आज जो काही आकडा झाला असेल जमा, जर मी म्हटलं असतं की मला एवढेच पाहिजे, तुम्ही बोलवलंच नसतं. पण सगळ्यांनी थोडं थोडं केलं आणि विलक्षण आकडा तयार झाला. कुठं 2 कोटी, कुठं 1 कोटी. एकाचा नाही आहे तो, प्रेमानं एकत्रित केलेला आहे. लक्षात आलं का? म्हणजे आकडा ही माझ्या भाषेमध्ये गावाने केलेला काला आहे, आणि तो भगवान बाबा साठी आहेत. तो एकत्रित काला आपल्या स्वाभिमानाला मोठं करतो. परिसर आहेत ना आमचा, ते असं नाही म्हणत की भगवानकडे पाहायला चला. परिसरात कोणालाही विचार, काय आमचा गड बघायला चला. काय शब्द आहे?
याला म्हणतात काला. जवळची जेवढी गाव आहेत, बाहेरचा माणूस आला, चला आमचा गड दाखवतो, हे प्रेम आहे. आमचा गड म्हणणं हे प्रेम आहे. आमचा गड दाखवतो. कोणताही माणूस असू द्या. आणि लांबचे असले ना, ते म्हणतात तुमच्या गडावर काय चाललंय, कधी का चप्पल काढली पाहिजे. नाही का ना, आमच्या गडावर काहीच चाललेलं नाही. लोक जेवतात, एमपीसीचे पोरं खातात, राहतात, मजा करतात. नाही, पण तुमच्या गडावरचा महंत ज्ञानी लोक आहेत. आज्ञा दुर्लक्ष करा. ज्याला गड बघायचा, अहो तुम्हीच बांधलाय ना. आता मी भर कीर्तनामध्ये बोलत नाही. 20 वर्षापूर्वीचा गड आणि 2026चा गड, काय 15-16चा गड आणि 2026चा गड, किती फरक आहे त्याच्यामध्ये. ह्याचं कारण तुम्ही आहात. तुम्ही गडाला आपलं म्हणतात. आणि मी अकोलेकरांना सांगतो, गडाला आपलं म्हणा, भगवान बाबा तुम्हाला आपलं म्हणतील. आणि एकदा बाबांनी आपलंसं केलं ना महाराज, काळाची हिंमत नाही आपल्याला हरवायची. संतांनी स्वीकारलं, अंगीकार केला संतांनी, हिंमत नाही कुणाला बोलायची महाराज. हे प्रेम आहे. मग आई आपल्या पाठीशी असावी, बाबा आपल्या पाठीशी असावे, आणि आपण दिलेली सामग्री एकत्रित करून जेवणं, त्याला आपण गडावरचा रोजचा महाप्रसाद होतो. रोज गडावर काला आहे. तोच काला भगवान बाबांनी इथं केला. भगवान बाबांनी काय केला, हा काला पृथ्वीवर पहिल्यांदा कृष्णाने केला, म्हणून आजच्या दिवसाचा मान कृष्णाचा आहे. पहिला देव आहे. बरं, मी सामाजिक भाषेमध्ये बोलतो, पहिला देव आहे. तळागळातल्या लोकांबरोबर बसून जेवणारा. त्याच्या अगोदरचा राम नाहीये, तो राजा आहे. तिथे गेट कीपर आहेत, चिठ्ठी पाठवा, आम्ही आलोय, मीटिंग रूम मध्ये बसा, अपॉइंटमेंट घ्या, 10 दिवसांनी. ते वेगळं राजघराणं येते. मग ते कोणतंही असो, कृष्णाच्या अगोदरचे सगळे अवतार राजघराण्यातले. कृष्णाचा अवतार असा आहे, गाया नीट आहे का, पुन्हा सांगतो तुम्हाला, आजही लोक गाया चारणाऱ्याला नीट बघत नाहीत. दूध चांगलं वाटतं, पण तो गाया चारणारा चांगला नाही वाटत. अरे तो अन्नदाता आहे, शेतकरी अन्नदाता आहे, कळत नाही तुम्हाला. त्यांच्या बरोबर एकत्र जेवून त्यांच्या बरोबर खेळणं, मैदानच राहिले नाहीत महाराज. आता काही दिवसांनी बोर्ड लावावे लागतील, इथे नदी होती, नदीत घरं बांधतात लोकांनी. मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही काय आहे. माणसाने एवढं अतिक्रमण केलं, नद्या झाडं सगळी संपवली. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो जो लहानपणीचा आनंद आहे ना, नदीच्या कडेला खेळण्याचा. आणि काही काही बाया तक्रार करतात, पोरग फार त्रास देतं. ज्याचं पोरग त्रास देतं ना, तेच पोरग कर्तृत्ववान असतं बरं का. गणपती सारखं खाऊन झोपणार पोरग एकदा का मोठं झालं की तो गणपतीच असतो. सळसळ करणारं पोरग पाहिजेत. पकडायला त्रास झाला, रोज राधिका काय आहे, यशोदा काय करते, रोज तक्रार करते ना. ज्याची रोज तक्रार यशोदा करते, तोच कृष्ण जगद्गुरु होतो. म्हणून ताकद आहे, एनर्जी आहे ती. म्हणून आपल्या पोरगा असं सळसळ त्या रक्ताचा पाहिजेत. नाही तर काही बाई, आमचं पोरग बाई त्रासच देत नाही, खाल्लं की झोपतं. चांगलंय का. म्हणून सळसळ तर रक्त अंगामध्ये पाहिजेत, कर्तृत्व अंगात पाहिजे ते. आणि ते सगळं एकत्रित करणं, तिचं एकत्रित बाबाचं आहे. म्हणून आपला परिसर, वामन भाऊ महाराज, तारकेश्वरचे नारायण महाराज, भगवान बाबा, सगळे एकत्रित येऊन तुम्हा आम्हाला दुरुस्त केलं. आज एवढ्या मोठ्या मंडपामध्ये आपण एकत्रित आलोत. हे जर साधू संत झाले नसते ना, न तुम्ही नीट सुधारले असते, तुम्हाला काही केलं तरी बदलले नसते. अजूनही मान मर्यादा वामन भाऊची, बाबाची, नारायण महाराजांची आपण ठेवताय, इथून पुढे ठेवा. नीट आहे का. सगळे साधू संत आहेत, मान मर्यादा ठेवा सगळ्यांची. जे शक्य होईल अन्नदान ते आपण देण्याचा प्रयत्न करा. पण पुढच्या 3 वर्षांनी पुन्हा भगवान बाबाचा सप्ताह होईल. त्याचं नियोजन पुन्हा आजच्या प्रमाणेच करा.
हा भगवानगडाचा आशीर्वाद आहे. आता मी खरं म्हणजे त्याला सांगणार होतो कीर्तन करायला, पण हे म्हणले बाबा तुमचा शेवटचा सत्ता आहे, आता म्हणलं आता करतो बाबा कीर्तन. कीर्तन न करण्याचं मूळ कारण आहे ना, भाषा पकडत नाहीत लोक. खोल मराठी असते माझी बोलायला, आणि ती भाषा जर पकडता नाही आली तर पुढचा सिद्धांत लवकर येत नाही. चटकन पकडणारा जर श्रोता असेल ना, तर मग कीर्तन करायला मजा येते. नाही तर उगा आपलं चाललंय कीर्तन, इकडं चाललंय, कधी बुंदी मिळते, कधी काल, असं नाही. ती कीर्तन एक रस आहे, नवरसात्मक कीर्तन असतं, नवरसात्मक वक्तृत्व असतं. त्याला श्रोता खूप चांगला लागतो. हे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे, श्रोता चांगला असावा. आणि मग ते बोलण्याला धार येते आणि मग बोलण्याला मजा येते. पुन्हा आपण यावर्षी सगळ्यांनी मान ठेवला, गावकऱ्यांनी मान ठेवला, चांगल्या रीतीनं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं. सगळ्यांना भगवान बाबा, वामन भाऊ सगळ्यांचा आशीर्वाद. आपलं पुढचं आयुष्य जरी विज्ञान काही म्हणत असलं तरी चांगला पाऊस पडो, शेतकरी सुखी हो, ही भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली